होते की पुन्हा तुम्ही त्यांच्या आईवर शिवी दिली असं व्हायरल होत आहे. मी का काय बोलला होता आणि त्याचा काय अर्थ झाला? मी का अशी दिली? दीड तास. काय म्हणलो? व्हिडिओ त्यांनी देवेंद्र फडणवीसांना स्वतःच्या सोशल मीडियावर त्यांच्या अकाउंटवर टाकला. काय म्हणलो मी? त्यानंतर नवनाथ बंदे भाजपचे प्रसिद्धी प्रमुख त्यांनी सुद्धा म्हटले की देवेंद्र फडणवीस यांच्या आईबद्दल बोलणं चुकीचं आहे आणि चित्रा वाघ देखील यांनी त्यावरती प्रतिक्रिया दिली. नाही, मी बोललोच नाही ना. आईवर कुठं काय बोललोच नाही मी. आणि बोललो असलं ते शब्द मागं घेऊ, काय त्याला. मी बोललोच नाही, आईवर बोललोच नाही मी त्यांच्या. तुम्ही शिवी दिली असं ते व्हायरल होते. ते शब्द मागं घेतो. बोललो असेल तर मी बोललोच नाही, पण ते शब्द मागं घेतो, काय त्याला. पण आरक्षण द्या म्हणा मग. हा, आरक्षण बी द्या. हा, कारण आमच्या बी आई बहिणी, आमच्या बी आई रात्रंदिवस राब कष्ट करतात. त्यांचे लेकरं फाशी घ्यायला लागलेत. तुमच्या आईप्रमाणे आमच्या बी आईला तोला जरा, आणि त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या. मी तर बोललोच नाही, आणि ओघात बोललो बी असेल तरी ते शब्द मी मागं घेतला. हा, आणि मोठ्या मनाने घेतला. त्याच्यात काय नाही एवढं. आमच्या मोठ्याच मन आहे, तुमच्यासारखा आडमोठापणा नाहीये. पण स्वतःच्या आईत दुसऱ्याच्या आईला पण तोला, कारण आमच्या आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. ते बी बघा. त्यावेळेस माझ्याच पोलिसाला हाणलं म्हणले होते. त्यावेळेस आमची आई नव्हती का? त्यावेळेस नव्हती आमची आई. कोण परवागता आणि फरवागता शेण खातो कामन धामाचा. तवा आईने दिसली का आमची तुला? आणि कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही, तिला तवा आईने दिसल्या का आमच्या? काय बोलते रे? तवा कुठे गेलती तू? कोण वाघिणी ती? चित्रा वाघ भाजपचे आमदार. कवर शाळा संभली ती सरकारच्या. आमच्या आई रक्तात थारोळ्यात गेली तेव्हा कुठं मेल ती? आमच्या एवढ्या 3-3, 4-4 वर्षाच्या पोरी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या, तो झोपली होती का तू? तेव्हा नाही तुला आमची आई दिसली? तेव्हा नाही का तुझी जात जागी झाली? कवर खेटरसाठी ती रे? कुणाच्या नादी लाग माय लागून लागून तू. हा, तू बाई येत आमजोड बी बाय आहेत. ते शिकू नको तसलं. आमच्या आई बहिणीवर 307 केली, तयार केल्यावर जमन का? आणि लईच माया नादी लागली, मी तो सगळं गाबाळ उचकीन. हा, आणि तो माहिती येईन बी संध्याकाळ पोत, मला बघ येते का नाही. हो, तुमचे काय काय येतं सगळं सांगते मग मला लोक लगेच संध्याकाळपर्यंत. उगा नादी लागू नको. तिची आईची लय माया आली तुला. तुला आमदार खासदार व्हायचं असं. आमचे पोरं फाश्या घ्यायला लागलेत. आमच्या पण पोरी आहेत, आमच्या सुद्धा आहेत. तिच्याकडे बघ जरा डुकून. इश्यू करू नको कशाचा बी. आईला बोललो कशाला बोललो? आईला बोलत नाही. तू आई 2 लाख साडी घालीत असन म्हणून तो आहे. आमच्या आई फाटक्या कपड्यातले, पण ती बी आहे आम्हाला प्रिय. नाटक करतो काय? काही व्हिडिओ टाकतो काय करतो? सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या? लय लागलं का? आमच्या आईचं का नाही टाकलंस? बॅड हल्ला झाला म्हणून. तू तर म्हणला बायानेच हाणलं पोलिसाला. माया तो हे पोलीस आहेत काय? ते कम नाही टाकलं रे? नाटक करतो. म्हणा माझ्या आईला बोलले, तो आई तुला प्रिय, आमची आई आम्हाला प्रिय आहे रे फडणवीस. चाल येतोय मुंबईला. शिकवायला काय नाटक? एक शब्द बोललो तो तू स्वतःच्या अकाउंटवर टाकतो. आम्हाला वाटलं लय शहाणा आहे. तुला वाटलं नेरेटिव्ह पसरेन मी पुन्हा आपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकलं लोक दूषित करीन. लोकांना काही देणं घेणं नाही. लोकांनी ओळखीला आमच्या आईला आणलं तर तू काही नाही बोलला. तू आईला बोलला म्हणून तुला एवढं लागलं तर तू तुला बघ. तरी पण मराठी तुटून निघतेत मुंबईकडे. नाही मोजीत मराठी कोणाला. आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहिती बी नाही, तरी मी शब्द मागे घेतला. आमच्या आईचं काय रे? ये आंतरवलीत येऊन बघ. चालता येते का आमच्या माया मावल्याला? आता बाजार झोपलेल्या. चल तुला दाखवतो. काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात तर मासानं त्याला असं आटळं पिटळं केलंय चौकून. नाही ऑपरेशन होत लिलावतील नाही झालं देवेंद्र फडणवीस. आणखीन काय सांगतो रे? व्हॉट्सअपला टाकतोय, कशाला टाकतो तू? आमच्या आई कमरात वाकल्यात, नाक तुटून गेले, नाक फायबरचे बसविले दुसरे. माना मा आईला बोलले आईवाला. कोणा शिकितो राय? आमच्या मराठीच्या आईचे पोर आत्महत्या करायला लागले आरक्षणामुळं. लाज वाटली पाहिजे तुला? मुख्यमंत्री येतो आम्हाला शिकवायला लागलास. तुला स्वतःची आई वाटती, बाकीच्या मराठीच्या आई नाही वाटत तुला? त्या पोलिसाला सस्पेंड करायचं देवेंद्र फडणवीस तो बढती दिली.
यांनी बढती दिली सगळ्याला, मोठ्याला पोस्ट दिल्यात, मराठ्याला हाणलं म्हणून इतका आनंद व्यक्त केला तो. तुपल्या आईला आधी नाही बोललो मी, आधी मपल्या आईला हाणलं मराठ्याच्या, तेव्हा तुपल्या आईला बोललो त्यावेळेस. आधी नाही बोललो, खानदानी अगोला आधी कोणाचाच वाटा जात नाही. जातवान क्षत्रिय मराठीची पायदाशी. मोगम डायरेक्ट बोलत नाही कोणाला, आमच्यावर बोलल्यावर बोलतो. तुला हे बरं सुचलं, तो आता एवढाच व्हिडिओ कट करून तुपल्या आईचा तुपल्या सोशल मीडियाला टाकायचा. गॅजेट टाक ना, हैदराबादचं गॅजेट, मराठी नोंदीत येत. सांग ना ओबीसीच्या नेत्याला, मी व्हॉट्सअपला टाकलंय, माझ्या सोशल मीडियाला टाकलंय,